आजचा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे गणित सम्राट. याला गणित सम्राट आणि गणित सम्राज्ञी असंही नाव तुम्ही देऊ शकता. पण सर्वप्रथम काय करायचं, तुम्ही विद्यार्थ्यांना मनामध्ये 3 अंक घ्यायला लावायचे. मग कोणतेही 3 अंक ते घेतील. जसं इथं 9, 4 आणि 7 आहे, म्हणजे 9, 4 आणि 7 घेतलेलं आहे समजा. पुन्हा त्यांना या अंकापासून मोठी संख्या बनवायला सांगा. मग ते मोठी संख्या बनवतील. जसं इथं 974 अशी नवीन मोठी संख्या तयार झालेली आहे, 974. त्याच अंकापासून त्यांना लहान संख्या तयार करायला हवा, जसं 479 म्हणजे 479. पुन्हा त्याच मोठ्या संख्येचं रूप लिहायला, जसं मोठी संख्या होते 974, 900 + 70 + 4 असं त्यांना लिहायचं प्रॅक्टिस करून घेऊ शकतो. लहान संख्येचं विस्तारित रूप लिहायला सांगा, जसं 479, मग 400 + 70 + 9. नंतर मोठ्या संख्येत लहान संख्या मिळवून राहायला सांगा. नंतर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायला सांगा. याच्यामध्ये आणखी वाढवत नेऊ शकतो तुम्ही गणित सम्राटामध्ये. जसं 3 अंक घ्या, त्यापासून मोठी संख्या बनवा, पुन्हा लहान संख्या बनवा, मोठ्या संख्येचं विस्तारित रूप लिहा, लहान संख्येचं विस्तारित रूप लिहा. परत मोठ्या संख्येचा म्हणजे जे 3 अंक घेतले तर ते चढत्या क्रमाने लिहा, किंवा ते 3 अंक उतरत्या क्रमाने लिहा. 3 अंकांची बेरीज करा. पुन्हा ते 3 अंकी जास्तीत जास्त संख्या बनवा, 2 अंकी जास्तीत जास्त संख्या बनवा. असे प्रश्न मुलांकडून करून घेऊ शकतो. संख्यांची बेरीज, मग ज्या 3 अंकी संख्या तयार झाल्यात त्यांची बेरीज करून घेणं. 3 अंकी संख्येत मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणं. अंकांचा गुणाकार करणं, म्हणजे आता 947 आहे तर 9 × 4 म्हणजे अशा पद्धतीत त्यांचा गुणाकारही यामध्ये घेऊ शकतो. अगदी भागाकारसुद्धा करायला सांगू शकतो. प्रत्येक तयार झालेल्या संख्या ज्या 3 अंकी संख्या होतील त्याची स्थानिक किंमत लिहा. परत लहान मोठी संख्या कोणती आहे, अक्षरामध्ये संख्या लिहा. अंकात लिहा तसं अक्षरात पण लिहा. त्यांच्यापासून शाब्दिक उदाहरण तयार करा किंवा कोड तयार करा, आणि ते शाब्दिक उदाहरण शाब्दिक भाषेमध्ये लिहा. अशा पद्धतीनं हा गणित सम्राट उपक्रम आपण शाळेमध्ये घेऊ शकतो. जास्तीत जास्त मुलांना ज्यावेळेला हे 3 अंक, म्हणजे ज्यावेळेला आपल्याला एखादं काम असेल आणि आपल्याला ऑफिसमध्ये मीटिंग लावलेली आहे आणि बोलवलेलं आहे, त्यावेळेला फक्त मुलांना ह्या सूचना जर दिल्या की तुम्हाला हे करायचं आहे, 3 अंक घ्या आणि त्यापासून एवढ्या गोष्टी करा, तर मुलं गुंतून राहतात. अगदी पालकांनासुद्धा हा उपक्रम छान आहे की मुलांना सांगून किंवा 3 अंक घ्या आणि त्या 3 अंकापासून मोठी संख्या बनवा, लहानात लहान संख्या बनवा. परत विस्तारित रूप तयार करा, चढता क्रम लिहा, उतरता क्रम लिहा, अंकांची बेरीज करा, 3 अंकी जास्तीत जास्त संख्या बनवा, 2 अंकी जास्तीत जास्त संख्या बनवा. म्हणजे 3 अंकी संख्याची बेरीज करा, वजाबाकी करा, किंवा अंकांचा गुणाकार करा, स्थानिक किंमत लिहा, लहान मोठी संख्या ओळखा, म्हणजे लहान मोठीची चिन्ह देऊन लहान मोठी संख्या ओळखायला लावणं, हे सुद्धा यात करायला लावू शकतो आपण. आणि अक्षरात संख्या लिहा. 3 अंकी संख्या जी आहे ती परत अक्षरामध्ये लिहा. जसं अंकात लिहायला सांगितले तसं अक्षरात लिहायला सांगणं, किंवा शाब्दिक उदाहरण मुलांनी तयार करणं, आणि कोडं बनवणं किंवा गोष्ट तयार करणं, म्हणजे बेरीज गोष्ट, वजाबाकी गोष्ट, त्या अंकांच्यापासूनच गोष्ट तयार करणं, किंवा अंकांचे वर्ग लिहिणं असेल, किंवा अंकांचा पाडा लिहिणं असेल, अंकांचा घन लिहिणं असेल. असे त्यांची काठीण्य पातळी जशी वाढत जाईल त्या पद्धतीनं आपण त्यांना अधिकचं काम या गणित सम्राट या उपक्रमातून देऊ शकतो. तर तुम्हाला हा गणित सम्राट हा उपक्रम कसा वाटला नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला
सातत्यानं ज्यावेळेला बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील आणि तुम्हाला पुढचा उपक्रम दररोज जो नवीन उपक्रम आपण घेतो आहे तो तुम्हाला मिळत राहील. चला थांबतो आहे आजच्यासाठी. पुन्हा भेटूया उद्या एक नवीन उपक्रमांसह.